वर्षांपूर्वी सुरेश नोकरीला लागला. नोकरी लागताच त्याचा मित्र आयुर्विमा पॉलिसी विकण्यासाठी आला. मित्राच्या आग्रहास्तव 1 लाख रुपयांचा कव्हर असलेली LICची जीवन विमा पॉलिसी त्याने खरेदी केली. यासाठी 6 महिन्यांच्या आधारावर 2820 रुपयांचा हप्ता भरला. पॉलिसीच्या मॅच्युरिटी नंतर 1,96,000 रुपये त्याला मिळाले. विमा खरेदी केला त्यावेळी सुरेशचं वय 28 वर्ष होतं. 20 वर्षाच्या कालावधीत 40 वेळा 2,820 रुपयांच्या हप्त्याद्वारे एकूण मिळून 1,12,800 रुपये त्याने जमा केले. परताव्यापोटी एकूण 83,200 रुपयांचा त्याला फायदा झाला. CAGRचा आधार घेतल्यास वार्षिक 2.8% परतावा सुरेशला मिळाला. कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट म्हणजेच CAGR हा गुंतवणुकीचा वार्षिक वृद्धी दर असतो. CAGRच्या माध्यमातून एका फंडाने दरवर्षी किती रिटर्न दिला आहे हे समजतं. जीवनसाथी पॉलिसीमध्ये पती पत्नी यांना एकत्र 1 लाख रुपयांचं विमा कव्हर मिळतं. तरीही त्यावर मिळणारा 2.8% रिटर्न पुरेसा नाही. पण जर हाच पैसा 6 महिन्यांच्या आधारे SIP मध्ये 2,840 रुपये 40 वेळेस जमा केल्यास 1,12,800 रुपये जमा होतात. दीर्घ कालावधीसाठी काळासाठी 12% रिटर्न मिळाला तर मॅच्युरिटीच्या वेळी 4,62,614 रुपये मिळाले असते. 20 वर्षांच्या कालावधीसाठी 16% रिटर्न मिळाल्यास 20 वर्षांमध्ये 7,88,982 रुपये मिळू शकले असते. जीवन विमा विकण्यासाठी अनेक पर्याय वापरले जातात. जबरदस्तीने देखील पॉलिसी विकणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून विम्याच्या गुंतवणुकीच्या रिटर्नवर आमिष देखील दाखवण्यात येतं. काही वर्षांपूर्वी आलेल्या युलिपच्या नावावर अनेकांना गंडा घातल्याची प्रकरणं देखील समोर आली आहेत. त्यामुळे जीवन विमा हा गुंतवणुकीसाठी नसून भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. गुंतवणुकीसाठी जोखीम सहन करण्याच्या क्षमतेनुसार लघु बचत योजना आणि म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करू शकता. विम्यातून चांगला परतावा मिळतो हा दावा बहुतेक वेळी खोटा ठरतो. आपली गरज काय आहे आणि विम्यातून आपल्या गरजा पूर्ण होतील का हे समजूनच विमा खरेदी करावा, असं पर्सनल फायनान्शियल एक्सपर्ट डॉक्टर राहुल शर्मा सांगतात. एजंट तुमच्या माथी युलिप आणि एडोमेंट पॉलिसी मारतो. मात्र आर्थिक जोखमीसाठी टर्म विमा हा उत्तम पर्याय आहे. टर्म विम्यात फायदा होत नसल्यानं ही पॉलिसी घेण्यास एजंट सांगत नाहीत. तसंच टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम देखील खूप कमी असतो. त्यामुळे विमा कव्हर घेताना टर्म इन्शुरन्स प्लॅन निवडणं फायद्याचं ठरेल असं देखील राहुल शर्मा सांगतात. मनी9चा सल्ला. कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी प्रत्येक कमावणाऱ्या व्यक्तीने जीवन विमा पॉलिसी खरेदी केली पाहिजे. परंतु विमा पॉलिसी खरेदी करताना कधी आणि कितीचा विमा खरेदी करायचा आहे यावर लक्ष देणं गरजेचं आहे. विमा खरेदी आधी आपल्या गरजा ओळखा आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी टर्म इन्शुरन्स हा उत्तम पर्याय आहे. गुंतवणुकीसाठी जीवन विमाचा पर्याय कधीही निवडू नका.